पशुधनाला आता कृषीचा दर्जा मिळणार आहे। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। पशुधनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। 76.41% पशुपालकांना याचा फायदा होणार आहे आणि पशुधनाला कृषीचा दर्जा देण्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत केली आहे। पशुधनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, त्यामुळे 7,000 कोटी रुपयांच्या आसपास याचा फायदा होणार आहे। दुग्ध उत्पादनामध्ये राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे। याशिवाय नीती आयोगाच्या 2021च्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाययोजना करण्याचे सूचना आलेल्या आहेत। शेतकरी पशुपालकांच्या आर्थिक जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी शिफारस देखील केलेली आहे। दिनांक 17/7/2025 रोजी मंत्रिमंडळाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे।